नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। बऱ्याचदा आपल्याला हॉटेलमध्ये जशी क्रिस्पी कोळंबी मिळते तशी खाण्याची खूप इच्छा होते, पण ती करायची कशी असं बहुतेक जणांना प्रश्न पडतो आणि ती हॉटेलमध्येच जाऊन खातात आणि घरी बनवण्याच्या काही गोंधळात पडत नाहीत। आणि जसं की तुम्हाला माहित आहे की आता आषाढ महिना संपणार आहे आणि श्रावण महिना चालू होणार आहे, तर बहुतेक लोक श्रावण महिन्यात नॉनव्हेज खात नाहीत। तर अगदी 4-5 दिवस राहिले तर त्याआधी आपण मस्त अशी कोळंबी करून खाऊया। तर त्यासाठी इथे मी बनवलेला आहे मस्त झणझणीत रस्सा आणि त्याचसोबत क्रिस्पी अशी कोळंबी। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट करून सांगा की माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली। आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे मी पाठवलेल्या रेसिपी डायरेक्ट तुमच्याजवळ येतील। आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्यामुळे मी एक्झॅक्ट व्हिडिओ कधी अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल। तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी 1 किलो कोळंबी घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी मीडियम साईजची अशी कोळंबी आणलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कोळंबी बाजारातून आणतो तर ते स्वच्छ करून देतातच, आणि त्यानंतर इथे जे असे काळे दागे असतात ते आपण काढणे जास्त गरजेचं असतं। तर कोळंबीच्या मधले सर्व काळे दागे आपण असे काढून घ्यायचे आहेत आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे किंवा पटकन निघतात, त्यात जास्त काही अवघड नाही। आणि त्यानंतर एक 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथे आपण रस्सासुद्धा बनवतोय आणि क्रिस्पी कोळंबी पण बनवतोय। तर इथे मी पावशेरपेक्षा थोडीशी जास्त रश्श्यासाठी कोळंबी काढलेली आहे आणि उरलेली सर्व आपण यामध्ये क्रिस्पी कोळंबी तयार करणार आहे। तर सुरुवातीला आपण कोळंबीला काही मसाले लावून एक अर्धा ते 1 तासासाठी मुरत ठेवणार आहे। तर इथे अर्धा किलो जी कोळंबी आहे त्याला आपण अर्धा लिंबू लावणार आहे आणि जी पावशेर आहे त्याला पाव लिंबू घालणार आहे। आणि त्यानंतर या दोन्हींमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर प्रत्येकी अर्धा किलो कोळंबी आहे त्याला आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि दुसऱ्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा हळद, अर्धा चमचा हळद। नंतर आपण यामध्ये घालतो आहे फिश फ्राय मसाला। तर फिश फ्राय मसाला आपण इथे 1.5 चमचा घातलेला आहे आणि इकडे 1 चमचा घातलेला आहे। नंतर यामध्ये आपण घालतोय लाल तिखट। तर इथे आपल्याकडे जे लाल तिखट आहे ते आपण घालायचं आहे। तर मी इथे सुरुवातीला 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपण ज्याचा रस्सा बनवणार आहे ते आपण डायरेक्ट फोडणीमध्येच लाल तिखट घालणार आहे। आणि त्याचसोबत आपण रस्सा बनवण्यासाठी वाटणसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे हे जे मसाले घातलेले आहेत हे व्यवस्थित कोट करून आपण 1 तासासाठी कमीत कमी मुरत ठेवणार आहोत। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एकदम बारीक बारीक कापलेला आपण मीडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। यात पुन्हा एकदा आपण आलं लसूण पेस्ट घालतोय आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आणि मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की आपण वाटण पण तयार करतोय, तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचा एक छोटासा टोमॅटो आहे तो चिरून घेतलेला आहे, 1 इंच आलं, 1च मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतली। आता हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते आपण वापरायचं आहे। आता इथे आलं लसूण पेस्ट नंतर आपण घालतो 1 चमचा हळद, हळदसुद्धा छान अशी परतवून घ्यायची। आता यानंतर आपण वाटण घालणार आहोत जे आपण तयार केलेलं आहे। तर इथे सर्व वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपण मीठ घालतोय, कारण मीठ घातल्यानंतर वाटण आहे ते पटकन परतलं जाईल, म्हणून मी इथेच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आणि साधारण आपल्याला इथून पुढे 2 ते 3 मिनिट गेलेले आहेत वाटण छान परतून घेण्यासाठी। आणि मंडळी, इथे तुम्ही बघू शकता की मी वाटण परतत असताना सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्येच मी
इथे चटणी घातलेली आहे, म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे. तर इथे मी 2.5 चमचा लाल तिखट घातले आणि वरून आपण फिश करी मसाला घालतोय. आणि फिश करी मसाला घातल्यानंतर आपण वाटण पुन्हा एकजीव केलेलं आहे आणि पुन्हा 2-3 मिनिट व्यवस्थित परतलेलं आहे. असं एकूण आपण 4 ते 5 मिनिट वाटण छान परतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला. आता यानंतर यामध्ये आपण कोळंबी घालणार आहोत आणि कोळंबी छान अशी मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही सुरुवातीला पाणी घालू शकता आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण कोळंबी घालू शकतो किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. कोळंबी अगदी छान होते आणि तुमच्या लक्षात येईल की कोळंबीला 1-2 वाफ बसल्यानंतर मस्त अशी मसाल्यातली कोळंबी तयार होते. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, एकदम छान लागते. पण आता आपण यामध्ये करतोय आमटी, तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी घालण्यासाठी मी इथे गरम पाणी केलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे. आता ही आमटी आपण अशी शिजायला ठेवूया. मस्त 2-3 उकळी आली की आपली कोळंबीची आमटी तयार झाली. तोपर्यंत इथे आपण कोटिंग तयार करून घेऊया. आणि कोटिंग तयार करण्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर. यानंतर यामध्ये आपण घालतो आहे चवीपुरतं मीठ आणि फिश फ्राय मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर मंडळी इथे पाणी घालत असताना अगदी थोडंच घालायचं आहे आणि या प्रकारे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे की एकदम घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. इथे आपण कोटिंग तयार करेपर्यंत आपला मस्तपैकी कोळंबी रस्स्याला उकळी आलेली आहे आणि आपला रस्सा तयार झालेला आहे. तर मंडळी कोळंबी जेव्हा आपण शिजायला घालतो तर ती आपण जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं शिजवायची आहे. त्यापेक्षा जर का जास्त शिजवली तर ती चिवट होते आणि चावता येत नाही. त्यामुळे जर का आपल्याला ज्युसी ठेवायची असेल तर 4 ते 5 मिनिट खूप झाली कोळंबी शिजण्यासाठी. त्यामुळे आपला हा मस्त तर्रीदार झणझणीत असा कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया. तर इथे आपण दाखवल्याप्रमाणे बॅटर तयार केलेलं आहे आणि इथे आपण रवा घेतलेला आहे. तर आता या रव्यामध्ये आपण घालतोय चवीपुरतं मीठ आणि जर का तुम्हाला यामध्ये फिश फ्राय मसाला घालायचा असेल किंवा लाल तिखट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर मंडळी इथे रवा घेताना आपण 2 प्रकारचा घ्यायचा आहे. एक बारीक रवा घ्यायचा आहे आणि दुसरा थोडासा जाडसर असतो तो घ्यायचा आहे आणि तो मिक्स करायचा आहे. यामुळे बारीक रव्यामुळे एकदम छान कोटिंग बसतं आणि थोडासा मोठा रवा असतो त्याने एकदम छान असं कुरकुरीत तयार होतं आणि खाताना दाताखाली छान लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता की मी कोळंबी कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये घोळवलेली आहे आणि त्यानंतर रव्यामध्ये अशी घोळवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण कोटिंग तयार करून घ्यायचं आहे. इथे कोळंबी तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे. आपण इथे डीप फ्राय करतोय. तुम्ही इथे शॅलो फ्राय पण करू शकता, पण डीप फ्राय केलेल्याचा रिझल्ट आणखीन छान येतो आणि कोळंबी एकदम ज्युसी होते. कारण तेलात टाकले की 1-2 मिनिटातच आपण बाहेर काढतो, त्यामुळे चिवट होत नाही. तर सुरुवातीला मी इथे 4 कोळंबी तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कोळंबी तेलात घालतो तर पटकन उलटायला जायचं नाही. साधारण अर्धा मिनिट तरी होऊ द्यायचं आणि त्यानंतर उलटायची. आणि इथे तुम्ही बघू शकता की अलगद अशी उलटली जाते, अजिबात खाली कडेला चिकटली जात नाही. तर कोळंबी उलटल्यानंतर आपण साधारण 1 मिनिट छान अशी उलटपालट करूनच परतवून घ्यायचं आहे आणि मस्त असं क्रिस्पी कोटिंग तयार करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी सांगितल्याप्रमाणेच करते आहे आणि दिसतानाच दिसतं आहे की कोळंबीची मस्त असं क्रिस्पी कोटिंग तयार झालेलं आहे. आणि आता आपण ही तयार झालेली कोळंबी तेलातून बाजूला काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता की मंडळी छान असं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कोळंबीला प्रत्येक बाजूनी रव्याचं मस्त असं कोटिंग तयार झालेलं आहे. तर मंडळी इथे आपली क्रिस्पी कोळंबी आणि मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडत असेल तर आपल्या होम कुक्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.